गुड आफ्टरनून सगळ्यांना. बघा, सीटेट साठी जे एसएसटी येतं, एसएसटी म्हणजे ज्यांचं बीए झालेलं असतं, त्यांनी बीएड केलेलं असतं, पण हा जो पहिला चॅप्टर आहे तो दोघं पेपरांसाठी उपयोगाचा आहे, ते पण तुम्हाला कळून जाईल. आता पहिलं चॅप्टर जे पॉलिटिक्स आहे त्याचं पहिलं चॅप्टर आहे सामाजिक व राजनैतिक जीवन, बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? विविधता. आता विविधता काय आहे त्या संदर्भात आलेले आहे विविधता. भारत में विविधता का देश है, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हम विभिन्न भाषा बोलते हैं, विभिन्न प्रकार का खाना खाते, अलग अलग त्योहार मनाते और भिन्न भिन्न धर्म का पालन करते हैं, लेकिन गहराई से सोचे तो वास्तव में हम एक ही तरह की चीजें करते हैं, केवळ हमारे करने के तरीके अलग आहे. म्हणजे काय म्हटलेले बघा, म्हणजे उदाहरणार्थ आपण तांदूळ आहे, बरोबर आहे की नाही? या तांदळापासून आपल्याकडे खिचडी बनवलं जातं, तामिळनाडूकडे म्हटलं तर भात बनवलं जातं. म्हणजे काय केलं जातं, त्याच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, बरोबर आहे का नाही? पण वस्तू काय आहे? एक आहे, पद्धती वेगळ्या आहे. ज्या प्रकारे एखादा कापसापासून आपण वस्त्र बनवलं, बरोबर आहे का नाही? आता महाराष्ट्रामध्ये कसं घातलं जातं हे तुम्हाला माहित आहे, पण इतर राज्यांमध्ये जर गेलं, आता तुम्ही राजस्थानमध्ये जर गेलं तर कापड तेच आहे. कापड काय बदल आहे का? कापड तेच आहे, फक्त काय झालं त्याच्या घालण्याच्या पद्धती, राहणीमानच्या पद्धतीमध्ये काय होतं, फक्त बदल. मग काय म्हटलेलं आहे? वास्तव में हम एक ही तरह की चीजें करते, म्हणजे काय, आपण सगळे एकच स्तराच्या वस्तू वापरतो, सगळ्या एकच स्तराच्या वस्तू वापरतो, केवळ हमारे करने के तरीके आले के, म्हणजे काय, त्या वस्तू बनवण्याच्या किंवा ते वस्त्र परिधान करण्याचे वेगळे वेगळे मार्ग आहेत. बघा, पेडोलॉजीसाठी हा प्रश्न येऊ शकतो, म्हणून काय करावं हे लक्षात ठेवायचं, कारण हा पेडोलॉजीसाठी हे प्रश्न येतातच असेच. लद्दाख काय म्हटलं? लद्दाख जम्मू और कश्मीर के पूर्व पहाड़ी में बसा एक रेगिस्तान इलाका आहे. रेगिस्तान, आता काहींना रेगिस्तान म्हटलं का राजस्थान आठवतं. रेगिस्तान म्हणजे थंडा रेगिस्तान. काय म्हटलंय? जम्मू काश्मीर के पूर्व, मग काय म्हटलं जातं याला? रेगिस्तान. कोणता रेगिस्तान? थंडा रेगिस्तान म्हटलं जातं. या पर बहुत ही कम खेती संभव है. का कम शेती? कारण पूर्ण बर्फाने झाकलेलं असतं, तर शेती होईल का? काही उगवेल का? अजिबात उगत नाही. क्योंकि इस क्षेत्र में बारिश बिल्कुल नहीं होती और ये इलाका हर वर्ष काफी लंबे समय तक बर्फ पे ढका रहता है. म्हणजे इथे पाणी होत नाही, पाणीच्या ऐवजी काय होतं? बर्फ पडतो. हे लक्षात ठेवायचं. ये क्षेत्र में बहुत ही कम पेड़ उगते. का बरं जमीनवर पेड़ उगत नाही? कारण सगळ्यावर जर बर्फ आथरले तर कुठून उगेल ते समजलं असेल. गर्मी में महीनों, बघा, गर्मी के महीनों में बर्फ पिघलने पर, बघा, म्हणजे जे बर्फ पिघलतो म्हणजे काय, वितळतो, ते पाणी काय, आणि बर्फ पर निर्भर राहते. म्हणजे जे पाणी असतं ते कुठलं असतं? जे बर्फापासून पाणी विघळतं त्याच्यामध्ये ते पाणी पितात, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर हा पॉईंट घे बघा, हे पेपर 1 मध्ये ईव्हीएस मध्ये येतं. पेपर 1 मध्ये आलेलं पण होतं ईव्हीएस मध्ये, ज्याने एक पेपर 14 तारखेला दिला, हा प्रश्न आलेला होता. कारण पेपर तुम्हाला काय, आपला जो अभ्यासक्रम आहे ना तो कसा आहे माहितीये का? केंद्रीय अभ्यासक्रम आहे. केंद्रीय म्हणजे काय, त्याचा फक्त आकार वाढत जाणार. यासे लोक एक खास बकरी किस्म, काय बकरीचं नाव काय आहे? बकरी पालते हे, जिसे पश्मीना ऊन कहते. म्हणजे बघा, या तिथली जे लोक आहेत, कुठले, जम्मू आणि काश्मीरचे जे पहाडी इलाके आहेत, तिथे कोणती एक बकरी पाळतात, आणि त्या बकरीच्या केसांपासून जी शाल बनवली जाते तिचं नाव आहे पश्मीना. आता बघा, पश्मीना शाल बनवली जाते. आणि या बकऱ्या कुठे राहतात माहितीये का? जो पहाडी इलाका आहे त्या पहाडी इलाक्यापासून उंची किती असते? 5000 उंच असतात. समुद्र सपाटीपासून 5000 उंचीवर या बकऱ्या असतात. यांच्यापासून कोणती ऊन बनवते, म्हणजे कोणती शाल पश्मीना म्हणतात. हे ऊन किमती आहे, म्हणजे काय, त्याला एक बनवण्यासाठी कमी जास्त 250, एक शाल बनवण्यासाठी 250 घंटे लागतात. 250 घंटे हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पश्मीना शाल बडी महंगी होती है, मुख्यतः काश्मीर में ही पश्मीना बाल बुनी जाते. बघा, म्हणजे काश्मीरमध्ये हे उद्योग चालतात. का महाराष्ट्रामध्ये घेऊन येतील ते बकऱ्यांचे केस? अजिबात घेऊन येणार नाही, कारण ते तिथेच चालतात. बघा, जेवढं पॉइंट तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला उपयोगाचा आहे. या के लोग दूध से बने पदार्थ जैसे मक्खन, चीज, खास तरह का छेना एवं मांस खाते. हर परिवार के पास कुछ गाय, बकरे और याक म्हणजे काय तुम्हाला माहितीये? गाई सारखंच असतं, त्याला याक म्हणतात. मग तुम्हाला हे आता कळालं असेल, हा पॉइंट कळाला, एवढा पॉइंट कळाला. आता पुढे जाऊया. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा आहे.
आणि तुम्ही फक्त अभ्यासच करायचा आणि काही पॉइंट नुसार अभ्यासायचं नाही, मग काही खरं वाटत नाही. तुम्हाला पॉइंट बघावेच लागणार आणि अभ्यासावेच लागतात आणि पॉइंट नुसारच अभ्यास चालतो. आता बघा इथे काय म्हटलेले, रेगिस्तान होने का ये मतलब नहीं कि या व्यापार आने जाने, म्हणजे काय म्हटले बघा, रेगिस्तान होने का ये मतलब नहीं या व्यापारी आने जाने के लिए आकर्षित नाहीये. म्हणजे असं तर नाहीये का हा रेगिस्तान आहे. आता इथे काय म्हटलंय का, असं आता काहींना काय वाटेल का इथे रेगिस्तान आहे मग इथे काय व्यापार होत नसेल का, असं नाही. तर रेगिस्तान होने का मतलब क्या है, का इथे काय व्यापार होत नसेल का, तर व्यापार होतो, व्यापार होतो. लद्दाख तो व्यापार के लिए एक अच्छा रास्ता माना गया है, क्योंकि यहाँ कई घाटियों से जिनसे गुजर कर मध्य एशिया में काफिले, बघा मध्य एशिया में काफिले उस इलाके में पहुंचते थे जिसे आज तिब्बेट कहा जाता है. काय म्हटलं जातं, तिब्बेट. काय म्हटलंय, कुठून ते जातात, कुठून गुजर रहे म्हणजे कुठून जातात ते, मध्य एशिया के काफिले उस इलाके से पहुंचते थे जिसे आज क्या कहा जाता है. मग तुम्हाला विचारलं जाईल तिब्बेट कहते. ये काफिले अपने साथ मसाले, कच्चा माल, दरिया आदि लेकर आते थे. बघा काय आणतात हे पण इथे सांगितलं आहे. लद्दाख के रास्ते ही बौद्ध धर्म तिब्बेट पहुंचा. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, बौद्ध धर्म तिब्बेट कैसे पहुंचा, बौद्ध धर्म तिब्बेट कैसे पहुंचा, लद्दाख के रास्ते से. कैसे पहुंचा, लद्दाख के रास्ते से. लद्दाख को छोटा तिब्बेट, बघा हा पॉइंट लक्षात ठेवायचा, लद्दाख को छोटा तिब्बेट कहा जाता है. लद्दाख को मग तुम्हाला विचारलं पण जाऊ शकतो, एसएसटी म्हटल्यावर काही प्रश्न तुम्हाला पेडे लोक येतील, काही डायरेक्ट थेरी टाइप येतील. लद्दाख को छोटा तिब्बेट कहा जाता है. करीब 400 साल पहले यहाँ पर लोग इस्लाम धर्म का परिचय, बघा म्हणजे काय, या 400 वर्षापूर्वी काय इस्लाम धर्म से परिचय हुआ और अब या अच्छी खासी संख्या मुसलमान रहते हैं. 400 वर्षापूर्वी काय होतं, इस्लाम धर्माचा परिचय झाला म्हणजे ओळख होणे. लद्दाख में गानों और कविताओं का बहुत ही समृद्ध मौखिक संग्रह है. आता तुम्हाला विचारलं जाईल, लद्दाख में गानों और कविताओं का क्या संग्रह लिखित है क्या मौखिक है, काय है, मौखिक संग्रह. तिब्बेट का ग्रंथ केसर, बघा तिब्बेट का ग्रंथ केसर सांगा. तिब्बेट का कौन सा ग्रंथ है, केसर सांगा. लद्दाख में काफी प्रचलित है. उसके स्थानीय रूप को मुसलमान और बौद्ध दोनों ही लोग गाते हैं और उस पर नाटक करते. बघा मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल का, तिब्बेट का जो ग्रंथ आहे, कोणता ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव काय आहे, तिब्बेट का ग्रंथ केसर सागा. या ग्रंथाला काय केलं जातं, जे बौद्ध लोक आहेत आणि जे मुस्लिम लोक आहेत ते पण काय करतात, त्याच्यातली ते गाते हे दोन गाते. मग तुम्हाला काही ना वाटेल मग कसं काय बौद्ध म्हणत असतील, पण दोघं म्हणतात केव्हा तुम्ही वाचल्यावरच ते कळणार आहे. त्याच्यानंतर म्हटलं केरळ. आता केरळ काय म्हटलं बघा, केरळ बद्दल, केरळ भारत के दक्षिण पश्चिम कोनों में बसा हुआ राज्य है. ये एक तरफ से समुद्र से घिरा हुआ है और दूसरी तरफ से पहाड़ियों से घिरा हुआ है. म्हणजे केरळचे वैशिष्ट्य दिलेले आहे का, केरळ राज्य काय एकाकडून समुद्राने लागून आहे तर दुसरीकडून काय पहाडी आहे. इस पर विविध प्रकार के मसाले, काली मिर्च, लौंग, इलायची आदि उगाते. म्हणजे तुम्हाला प्रश्न पण येऊ शकतो, पेपर 1 मध्ये पण येतात का, मसाल्यांसाठी प्रसिद्ध राज्य कोणतं, तर केरळ. काली मिर्च, लौंग उगाते हे. त्याच्यामध्ये केरळमध्ये पेपर यूएस मध्ये टेपिओका, काय म्हटलं जातं, टेपिओका कुठे उगवतात, तर केरळमध्ये. म्हणजे एक प्रकारचा ज्या प्रकारे आपण म्हणतो साकरू किंवा गाजरासारखं काही ते असं असतं, त्याला टेपिओका म्हणतात. जमीन के नीचे टेपिओका का उगता है, जमीन के नीचे टेपिओका. इन मसालों के कारण ये क्षेत्र व्यापार के लिए बहुत आकर्षण बनाए. आकर्षण का वाढलं केरळाचं, कारण ते काय झालं, तिथे ज्या मसाल्याचे पदार्थ होते त्यासाठी ते केरळ काय झालं, आकर्षित झालं. सबसे पहिले अरबी ये यहुदी व्यापार केरळ आहे. बघा म्हणजे व्यापार करण्यासाठी केरळमध्ये का आले, कारण तिथे मोठ्या प्रमाणात मसाल्याचे जे पदार्थ होते ते काय होते, केरळमध्ये उपलब्ध होते. जेवढं तुम्ही टॉपिक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. आणि जर तुम्ही बिना टॉपिक समजून घेता फक्त वाचत फिरले तर मग शक्य होत नाही या गोष्टी, कारण टॉपिक समजल्याशिवाय किंवा
ती गोष्ट आपण समजून वाचून घेतल्याशिवाय ते काहीच कळत नाही, कारण सीटेट काय अध्यापन शास्त्रावर आहे. त्याच्यानंतर ऐसा माना जाता है कि ईसा मसीह के धर्मदूत संत थॉमस लगभग 2000, बघा संत थॉमस लगभग 2000 साल पहले यहाँ आए. भारत में ईसाई धर्म लाने का श्रेय उन्हीं को जाता है. बघा श्रेय उन्हीं को जाता है. अरब में कई व्यापारी यहाँ आकर बस गए. अरब से कई व्यापारी यहाँ आकर बस गए म्हणजे राहायला लागले. हा बघा इंत बतुता जो करीब हा पण दिलेला बघा यूएस मध्ये आलेला इंत बतुता, त्याने काय तळाव वगैरे त्यांचे जे होतात राजस्थानमध्ये त्यांचं वर्णन केलेले. करीब 700 साल पहले यहाँ आए. अपने यात्रा में वृत्तांत में मुसलमानों के जीवन वितरण हुए लिखा. मुसलमाना का समुदाय की यहाँ से बड़ी इज्जत थी. बघा म्हणजे ह्या जेव्हा इंत बतुता जेव्हा भारतात आला त्याने काय भारताचं परिसर, त्याच्यानंतर त्याने काय केलं त्याच्या जाती राहणीमान आणि त्याच्यानंतर भारतामध्ये पाणी साठवण्याच्या पद्धती यूएस मध्ये दिलेले बघा चॅप्टर मध्ये 5वी मध्ये. तर याने काय केलं काय पाणी साठवण्याच्या पद्धतींवर सुद्धा याने संशोधन केलं का भारतामध्ये जे तळाव बनवले जातात खूप उत्तम प्रकारचे आहेत, याने पण वर्णन त्याच्यात केलेलं आहे. वास्को दा बघा हा आपण वास्को दा गामा हा आपण प्रसिद्ध आहे बरोबर आहे, हा वाचलेला आहे. पानी के जहाज से यहाँ पहुंचे तो पुर्तगाली ने यूरोप से भारत तक का समुद्री रास्ता जाता. समुद्र बघा पोर्तुगाल जे होता युरोप से भारत तक का समुद्री रास्ता जाना म्हणजे युरोप आणि भारतातून काय केलं म्हणजे युरोपापासून तर भारताकडे येण्याचा समुद्री मार्ग जर कोणी शोधला असेल तर तो वास्को द गामा याने शोधला. इन सभी ऐतिहासिक प्रभावों के कारण केरल के लोग विभिन्न धर्मों का पालन करते हैं, जिनमें यहूदी, इस्लाम, ईसाई, हिंदू एवं बौद्ध धर्म शामिल है. आता तुम्ही म्हणाल का केरळमध्ये हे धर्म का वाढले, कारण केरळ हा किनारपट्टीचा भाग आहे आणि जे पण जहाज यायची किंवा जो पण परवाशी यायचा तो कुठे दाखल व्हायचा, केरळमध्ये दाखल व्हायचा. मग केरळमध्ये यांचं वास्तव जास्त दिवस गेलं. केरळमध्ये हे राहिले म्हणजे काय झालं, यहुदी आला असेल, इस्लाम आला, ईसाई आले असतील, यांचं काय झालं, त्याच्यानंतर बौद्ध आले असतील, यांचं तिथे राहिलेले वास्तव झालं, कारण तिथे मोठ्या प्रमाणात साधनं पण उपलब्ध होती, मसाल्याचे साहित्य होते, म्हणजे त्यांची येवाणजावाण चालू झाली. म्हणून काय झालं केरळमध्ये वेगवेगळी संस्कृती का नांदू लागली, कारण तिथे वेगवेगळ्या जे पाहुणे होते, पाहुणेच म्हणता येईल ना, ते पाहुणे यायचे आणि जायचे. आपल्याकडे पण एखादा पाहुणा दुसऱ्या देशातील यायला लागला तर आपण 2-4 गोष्टी त्याच्याकडून शिकूनच घेऊ ना. त्याच प्रकारे केरळ पण हे झालेलं. चीन के व्यापारी भी केरल आए. बघा त्याच्यानंतर काय म्हटलं, चीन के व्यापारी भी केरल आए. यहाँ पर मछली पकड़ने के लिए जो जाल इस्तेमाल किया जाता है वो चीनी जालों से हुबेहूब मिलते हैं और उन्हें चीनावाला कहते. बघा चीनावाला. आता तुम्हाला कळालं असेल का, कारण माणूस येतो तर काहीतरी संस्कृती घेऊन येतो, काहीतरी अनुभव घेऊन येतो, बरोबर आहे का नाही. ज्या प्रकारे लहान मुलं असतात त्याच प्रकारे जे आपण मासे पकडण्यासाठी जे जाळं वापरतो ते काय हुबेहूब मिळते, म्हणजे काय ज्या प्रकारे चीनी लोकांनी जाळं बनवलं त्याच प्रकारे भारतात पण बनवलं गेलं. म्हणून यांना काय म्हटलंय, चीनावाला. त्या जाळ्याला काय म्हटलं जातं, चीनावाला असं म्हटलं जातं. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. बघ आता शेवटचा पॉइंट आहे याच्यातले, शेवटचे पॉइंट आहेत. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा आहे. आणि जर तुम्ही म्हटले का आम्ही बघू वाचू मग पाहू कुठे ना, हे पुस्तक वाचायला गेलं ना, हे पुस्तक मध्ये भरमसाठ माहिती दिलेली. पुस्तकामध्ये मग काय होतं, तुम्हाला कंटाळा येतो पुस्तक वाचायचा. पण याच्यामुळे हे नोट्समुळे काय होतं, तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्हाला एवढी म्हणजे आपण म्हणतो ना एवढं लिखाण काम करण्याचं पण गरज नसते, कारण इथून तुम्ही समजून घेऊ शकता. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. तलने के लिए लोग बघा करते ते मागतात. तलने के लिए लोग जो बर्तन इस्तेमाल करते उसे चीनापट्टी कहते. बघा म्हणजे केरळमध्ये जे काय होतं का, जे वस्तू तळण्यासाठी जे वापर म्हणजे आपण म्हणतो ना मासे तळण्यासाठी किंवा पूर्वी असं काही नव्हतं, मग त्या वस्तू अशा कड्या होत्या का, तर काय चीनापट्टी, त्यांना काय म्हटलं जातं, चीनापट्टी कहते है. इनमें
चीन शब्द का इस बात की ओर इशारा करता है की उसे उत्पत्ती कहां से हुई. म्हणजे बघा, चीन या शब्दाची, चीन हा शब्द लागलेला म्हणून समजून जायचं का या कुठून आलेल्या आहे, चीन मधून उत्पत्ती कहां से हुई. केरल की उपजाऊ जमीन और जलवायु चावल की खेती के लिए बहुत उपयुक्त है. बघा, मग केरळची जमीन कशासाठी उपयुक्त आहे, तर चावलसाठी उपयुक्त आहे. और वहां के अधिकार लोग मछली और सब्जी और चावल खाते. म्हणजे बघा, आता तुम्हाला अन्न कसं असतं, ज्या परिसरामध्ये जे उपलब्ध असतं त्याच्यानुसारच ते अन्न खातात. आता उदाहरणार्थ, आपल्याकडे ज्या गोष्टी महाराष्ट्रात उगवतात तेच आपण, आता बाजरी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चालते म्हणून महाराष्ट्रातील लोक बाजरी असेल, ज्वारी हे खातात का, बरोबर आहे का नाही. म्हणजे काय होतं, ज्या ठिकाणी त्याच्या भौतिक परिस्थितीनुसार अन्न ग्रहण कसं करतो माणूस, त्याच्या भौतिक आजूबाजूच्या परिसरात जे अन्न उपलब्ध असेल तोच ग्रहण करतो. काय काश्मीरचे ब्रेड आपण खातो का खात नाही, कारण आपल्या परिसरात जे उपलब्ध आहे ते खातो, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर म्हटलंय जहाँ केरल और लद्दाख की भौतिक परिस्थितियों के एक दूसरे से बिल्कुल अलग है. का बरं, काय म्हटलंय, लद्दाख आणि केरळ यांची भौतिक परिस्थिती काय एक दूसरे से अलग है. वही हम ये भी देखते हैं कि दोनों क्षेत्रों इतिहास में एक अलग ही प्रकार की सांस्कृतिक प्रभाव है. दोनों क्षेत्रों को चीन और अरब से आने वाले व्यापारियों ने प्रभावित किया है. म्हणजे बघा, केरळ काय होतं तुम्हाला सांगितलं होतं, केरळ पण प्रसिद्ध होतं आणि जे लद्दाख होतं, बरोबर आहे की नाही, काश्मीरचा भाग तो पण प्रसिद्ध होता. यांना कोणी प्रभावित केलं, का व्यापारी लोक जे होते ते व्यापारी लोक भारतात यायचे, त्यांच्या संस्कृतीने किंवा त्यांच्या अनुभवाने काय झाले, हे प्रभावित झाले. हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. जहां केरल की भौतिक स्थिति में मसालों की खेती संभव बनाई, वही लद्दाख में विशेष भौगोलिक स्थितीवर ऊन व्यापारियों को अपनी ओर खिंचा. म्हणजे बघा, केरळमध्ये काय झालं, केरळमध्ये लोकांनी मसाले जे होते त्या उत्पादनासाठी आपली भौगोलिक परिस्थिती जी असेल त्याच्यानुसार, आणि लद्दाख मध्ये काय झालं, ऊन उत्पादन म्हणजे शोटर वगैरे ज्या गरमाईच्या वस्तू आहेत त्या वस्तू उत्पादनासाठी त्यामध्ये व्यापार. आता ऊन उत्पादनचा व्यापार म्हटलं तर लद्दाख, आणि मसालो का उत्पादक म्हटलं तर केरळ, नाहीतर मसालो का उत्पादन लद्दाख करा आणि ऊन उत्पादन म्हटलं तर केरळ करा. असं करू नका. तुम्हाला ज्या ठिकाणी मसाला म्हटलं तर केरळ आणि ऊन उत्पादन म्हटलं तर लद्दाख, हे पण तुम्हाला कळालं पाहिजे. बघा, हा शेवटचा पॉइंट. आता महत्वपूर्ण बिंदू, जवाहरलाल नेहरू ने अपनी किताब भारत की खोज. बघा, आता तुम्हाला येऊ शकतो जवाहरलाल नेहरूने कोणते पुस्तक लिहिलं असं पण विचारलं जाऊ शकतं ना. कौन सी किताब लिखी, भारत की खोज में लिखा है की भारत एकता का कोई बाहरी थोपी हुई चीज नाही है. म्हणजे भारतामध्ये जी एकता आहे ना ती काय कोणी सांगून ठेवलेली नाही, बल्कि ये बहुत गहरी है, जिससे अंदर अलग अलग तरह के विश्वास और प्रथाओं को स्वीकार करने की भावना है. इसमें विविधता को पहचानना और प्रोत्साहित किया जाता है. म्हणजे जवाहरलाल नेहरू काय म्हणतात का भारताची जी एकता आहे, एकता काय आहे का कोणी थोपी नाही, कोणी सांगितलं नाही का तुम्ही एकत्र राहा, असं काही सांगितलं नाही, तर त्यांनी काय, त्यांचा प्रथांवर विश्वास, बरोबर आहे काय, अंदर से गेली, अंदर से म्हणजे आतूनच ते काय करतात, एकमेकाशी एकता राहतात. जरी विविधता आहे तरी एकता आहे. ये नेहरू ही थे जिन्होंने भारत की विविधता का वर्णन करते हुए अनेकता में एकता, काय म्हटलंय नेहरूने, अनेकता में एकता. अनेकता में एकता म्हणजे काय, विभिन्न प्रकारचे, आता आपला समाज म्हटला, कुठलाही समाज, जाती धर्म वंश पंथ वेगवेगळे आहेत, ही काय झाली, त्याची अनेकता. म्हणजे काय झाली, याला म्हणतात अनेकता म्हणजे विविधता, बरोबर आहे का नाही, विविधता काय, अनेकता म्हणजे विविधता. आणि त्याच्यानंतर याच्यामधून एकता निर्माण झाली. काय झाली, एकता निर्माण झाली. काय विचार हमें दिया है रविंद्रनाथ टागोर द्वारा रचित हमारा राष्ट्रगान. बघा, रवींद्रनाथ टागोर, आता राष्ट्रगान कोणी रचलंय तर सगळ्यांना माहिती, कोणी रचलंय, रवींद्रनाथ टागोर, बरोबर आहे का नाही. भारत की एकता की एक अभिव्यक्ती आहे. म्हणजे बघा, रवींद्रनाथ टागोरने पण काय भारताची एकता जी आहे त्या राष्ट्रगान मधून
आपल्याला अभिव्यक्त केले. अभिव्यक्त केली म्हणजे सांगणे पण म्हणू मराठी भाषेत. सांगणे, अभिव्यक्त होणे, सांगणे, बरोबर आहे की नाही? अभिव्यक्त होणे, बोलणे, प्रकट करणे, म्हणजे मराठीमध्ये शब्द लक्षात ठेवायचे. याच प्रकारे हे तुम्ही टॉपिक समजून घ्या. हा पहिला चॅप्टर होता पॉलिटिक्सचा. अशाच प्रकारे पण हा काय होईल, ज्याचा पेपर 1 आहे त्याला पण हा चॅप्टर फायदेशीर आहे. कारण तुम्हाला पश्मिना शाल हा एक प्रश्न इथून येतो, बरोबर का नाही? यूएस पश्मिना शाल, केरळ. केरळ कोणासाठी म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहे? मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर आहे का नाही? हे 2 प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतात. आणि हा पण प्रश्न येतो का लद्दाख किस किल्ले प्रसिद्ध आहे? पेपर 1 मध्ये, पेपर 1 वाल्यांचं कशासाठी? ऊन किल्ले प्रसिद्ध आहे. लद्दाख कशासाठी प्रसिद्ध आहे? ऊन साठी प्रसिद्ध आहे. म्हणजे तुम्हाला ह्या चॅप्टरवर तुम्हाला ईव्हीएस ला 1-2 प्रश्न येण्याची शक्यता, कारण या वेळा एक आलेला आहे ईव्हीएस मध्ये पेपर 1 का पश्मिना शाल याच्या संदर्भात आले. पश्मिना शाल की जो बकरिया का लगभग 5000 समुद्र किनारे से ऊंची, हा प्रश्न आलेला होता. ईव्हीएस चा पेपर तुम्ही उघडून बघा.